कुणाला जर असं वाटतं की यार माझी कुंडली खूप खराब आहे, मी आयुष्यामध्ये काहीच नाही करू शकत, अशी व्यक्ती वर जाऊ शकतात का लाईफमध्ये? तुम्हाला कोणी सांगितलं असेल की बाबा तुमची कुंडली अतिशय खराब आहे, तो आय वुड से की कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ऑन द पाथ ऑफ सक्सेस. मग आपल्याला ते सक्सेस साठी काय करायचंय हे डिकोड करणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुमची कुंडली खराब आहे म्हणजे नक्की काय, तर तुम्ही हा प्रश्न विचारलाय का स्वतःला कधी? कुठे तुमचे प्रयत्न कमी पडतात का? तुम्ही स्वतःच्या माइंडसेटवर किती काम करताय? प्रॉब्लेमचं उत्तर काय हे सांगायला ऍस्ट्रॉलॉजी. तुमची कुंडली हेच सांगते. तुमचे ग्रह जे सांगतात ना, हा दोष आहे, हे नाही केलं पाहिजे, या दोषामुळे असं असं होतं. फॉर एक्झाम्पल अंगारक दोष आहे. अंगारक दोषवाली लोक एक्स्ट्रीमिस्ट असतात, कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीम लेवलला करतात. ओके, मग ती चांगली असू दे नाही तर वाईट असू दे, पण वाईटच गोष्टी जास्त दिसतात. व्हायलन्स करतायत, रॅश ड्रायव्हिंग करतायत. किती सोपं आहे समजणं की अशी लोक आपल्या आजूबाजूला असेल तर हे अंगारक दोषांनी पीडित आहेत. मग काय केलं पाहिजे? उत्तर तुमच्याचकडे की गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे. एक्स्ट्रीमिस्ट बिहेवियर चेंज करण्यासाठी आपण आपल्या इनसिक्युरिटीजवर काम केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा ऍस्ट्रॉलॉजर कडे जाता, पहिली गोष्ट आपण आपली कुंडली प्रॉपर रीडिंग करून घ्या. माझ्या आयुष्यामध्ये कधी काय होणार आहे, लग्न कधी होणार आहे, मुलं कधी होणार आहेत, गाडी कधी येणार आहे, घर कधी घेणार आहे, हे प्रश्न, हे इव्हेंट जे आहेत ना, हे ठरलेल्या वेळेवर होणारच आहेत. पण माझे ग्रह नक्की मला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत? मला एखादा ग्रह एखाद्या घरामध्ये मिळालेला आहे, तो का मिळाला आहे? ओके, त्याच्या निगडीत आपलं काय कर्म आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण हे समजून घेतो ना, तेव्हा आपल्या कुंडलीतले 90% प्रॉब्लेम जातात. आणि त्यालाच आपण माइंडसेट करेक्ट करणं किंवा ग्रह करेक्ट करणं इतकं म्हणतो. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.